आलो आहोत रेल्वे ओव्हरब्रिज येथे। हा ब्रिज 2018 साली दिवंगत नेते सुरेश अंगडी व प्रभाकर कोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं। पण सध्याची परिस्थिती अशी आहे की इथं मेंटेनन्स नाही आहे, फुटपाथवर कचरा टाकला जात आहे। तर हा ब्रिज मेंटेन कोण करणार? कॅन्टोन्मेंट बोर्ड, महापालिका किंवा साऊथ वेस्टर्न रेल्वे? बेळगाव शहरातील गोगटे सर्कल ते बसवेश्वर सर्कल, खानापूर रोड जोडणारा महत्त्वाचा रेल्वे ओव्हरब्रिज, जो कधी काळ शहराच्या प्रगतीचे प्रतीक होता, आज दुर्लक्षामुळे अत्यंत दयनीय अवस्थेत आहे। हा पूल ब्रिटिश काळात बांधण्यात आलेल्या 110 वर्ष जुन्या पुलाच्या जागी बांधण्यात आला आहे। 24 डिसेंबर 2018 रोजी माजी खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी आणि प्रभाकर कोरे यांच्या हस्ते या पुलाचा उद्घाटन करण्यात आला होता। विशेष म्हणजे याच दिवशी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची जयंती देखील होती। हा पूल 4 लेनचा असून मध्ये डिवायडर, दोन्ही बाजूंना पदपथ, फुलाझाडांची सजावट आणि आधुनिक स्ट्रीट लाईट्सनी सजलेला होता। हा पूल उत्तर बेळगाव आणि दक्षिण बेळगाव तसेच खानापूर रोडशी शहराला जोडणारा मुख्य दुवा आहे। तर जाणून घेऊया या पुलाची वास्तविक परिस्थिती काय आहे। पूल दक्षिण पश्चिम रेल्वे विभागाच्या अखत्यारीत असून सध्या तो अत्यंत खराब स्थितीत आहे। डिवायडर मध्ये फुलाझाडाऐवजी रानटी झुडपे उगम पावले आहेत। उद्घाटनाचे दगडी शिलालेख झाडाझुडपात लपलेली आहेत, त्याचा आता काहीच उपयोग उरलेला नाही। पदचाऱ्यांसाठी बांधण्यात आलेले फुटपाथ आता कचरा भरणीचे ठिकाण झाले आहे। स्ट्रीट लाईट्स बंद पडले आहेत। अनेक पुलावर दिवेच नाहीत, काही ठिकाणी वायर्स उघड्या अवस्थेत आहेत। रस्त्यावर खड्डे आणि तडे, त्यामुळे प्रवास धोकादायक झाला आहे। पुलावर लिंबू टाकून काळी जादू केल्याचे खुणा दिसून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। या पुलावर दररोज हजारो वाहनांचा वावर असतो, तरीही देखभाल नाही, झाडांची निगा नाही, लाईट्स नाही, स्वच्छता नाही। नमस्कार, आज आम्ही आलो आहोत रेल्वे ओव्हरब्रिज येथे। जे ब्रिज एकेकाळी बेळगावातल्या सुशोभीकरण व प्रगतीसाठी महत्त्वाचं ठरलं होतं। हा ब्रिज 2018 साली दिवंगत नेते सुरेश अंगडी व प्रभाकर कोरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं। त्यावेळी झाडे झुडपे लावण्यात आली, नामफलक लावण्यात आली, त्यासोबतच शिलालेखही इथं लावण्यात आलं होतं। पण सध्याची परिस्थिती अशी आहे की इथं मेंटेनन्स नाही आहे, फुटपाथवर कचरा टाकला जात आहे, त्यासोबतच जे झाडं झुडपे लावण्यात आली होती त्याचं 0 मेंटेनन्स आहे। त्याच्या कारण आता सध्याला इथं रानटी झाडं व जी झाडं उपयोगी नाहीत तशी झाडं उगवली आहेत। महत्त्वाचं म्हणजे ह्या ब्रिजवर स्ट्रीट लाईट्सही लावण्यात आले होते, पण संध्याकाळच्या वेळी इथं पूर्णपणे अंधार असतो, स्ट्रीट लाईट ही काही कामाचे नाही आहेत। इथं कुठल्याही पद्धतीनं मेंटेनन्स नाही आहे। तुम्ही बघू शकता की आपल्या इथं झाडं उगवले, ते झाडांना काही म्हणजे इथं वाली कोण आहे हेही कुणाला अजूनही माहीत नाही, कारण की हा ब्रिज गोगटे सर्कल ते बसवेश्वर सर्कलला जोडला जातो, जिथे खानापूरला जाणारे किंवा तिलकवाडीला जाणारे किंवा गोगटे कॉलेजला जाणारे मुलं व रहिवासी व इतर गाड्याही प्रवास करतात। पण हा ब्रिज एवढा महत्त्वाचा असून
आता ह्याची देखरेख कुणाच्या अंडर किंवा कोण ह्याचं देखरेख कोण करेल ह्याचा एक मोठा प्रश्न आहे. तर हा ब्रिज मेंटेन कोण करणार? कॅन्टोन्मेंट बोर्ड, महापालिका किंवा साऊथ वेस्टर्न रेल्वे? कारण रेल्वे राज्यमंत्री असताना दिवंगत सुरेश अंगडी यांनी हे ब्रिजचं उद्घाटन केलं होतं. हे साऊथ वेस्टर्न रेल्वेसोबत एकंदरीत त्यांच्या अनुषंगाने हा ब्रिज उभारण्यात आला होता. हा ब्रिज 110 वर्षाचं जुनं ब्रिज जे ब्रिटिशकालीन ब्रिज होतं ते तोडून हा ब्रिज बनवण्यात आलं होतं. पण आज अवस्था अशी आहे की हा ब्रिजसाठी कोणी वालीत नाही आहे असं सांगावं लागेल. बेळगाव हे स्मार्ट सिटी योजनेखाली येणारा शहर आहे, परंतु अशी दयनीय स्थिती पाहता स्मार्ट सिटीचा दर्जा कागदवरच उरतो की काय असा प्रश्न नागरिकांना पडत आहे. या पुलाला तात्काळ उपाययोजनांची गरज आहे, ते म्हणजे डिवायडरमधील झाडांची छाननी करणे व सौंदर्यीकरण करणे, पादचाऱ्यांसाठी स्वच्छ फुटपाथ, सर्व लाईट्स कार्यरत करणे, उद्घाटनाचे दगड स्वच्छ करणे व स्पष्टपणे दिसेल असे ठेवणे, रस्त्याची डागडुजी आणि नवे डांबरीकरण. हेच का विकास? हेच का स्मार्ट सिटी? संबंधित यंत्रणांनी आता जागे होण्याची वेळ आली आहे. नागरिकांच्या सुरक्षतेसाठी, शहराच्या प्रतिष्ठेसाठी आणि प्रशासनाच्या जबाबदारीसाठी हा पूल पुन्हा एकदा त्याच गौरवशाली अवस्थेत नेण्याची अत्यंत गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, वॉइस ऑफ एनुग्राम, बेळगाव.